हे ठीक आहे, तो काय आमचा रोजचा नाही, तो तुमचा रोजचा कर्मचारी, त्याच्या इथं भूत तुम्हाला माहिती पाहिजे. हे आज आमच्या घराला आग लागली, आज आमचा जीव धोक्यात गेला, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. म्हणजे तुम्ही माणूस मारायची वेळ बघता का? नाशिक शहरातील सातपूर परिसरात शिवाजीनगर मधील ध्रुवनगर भागात आज एक मोठी दुर्घटना घडली. एकदंत रेसिडेन्सी इथं तब्बल 20 मीटरला भीषण आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत सर्वच 20 मीटर जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मिळालेल्या माहितीनुसार येथील नागरिकांनी अनेक दिवसांपासून वीज वायरिंग संदर्भात तक्रारी केल्या होत्या. मात्र वीज वितरण विभागाकडून याकडे करण्यात आलं दुर्लक्ष वीज वितरण कंपनीकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला. खराब आणि जीर्ण वायरिंगमुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. नाही, हे ठीक आहे, तो काय आमचा रोजचा नाही, तो तुमचा रोजचा कर्मचारी, त्याच्या इथं भूत तुम्हाला माहिती पाहिजे. हे आज आमच्या घराला आग लागली, आज आमचा जीव धोक्यात गेला, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. म्हणजे तुम्ही माणूस मारायची वेळ बघता का? आणि एक नाही, दोन नाही, 100 होते आणि सगळे स्त्रियाच होत्या आणि लहान बालक होते. हे बघा, हे पोरं बघा. हे बघा, हे बघा, टेरेसमधून उडी मारलेली, टेरेसमधून उडी मारलेली. काढले 2 पोरं आम्ही एवढ्या दुरामध्ये. जोपर्यंत तुमच्या घरात आग लागत नाही तोपर्यंत तुम्हाला तो चटका काय असतो ते समजणार नाही. बरं, सांगोरेंना इथे 2 वेळा आम्ही त्यांच्या ऑफिस मधून उचलून आणलेले, त्यांना दाखवलेली परिस्थिती. त्यांनी नुसतं वरून झाकण लावलेले डीपीला. अधिकारी पहिली गोष्ट सांगोलेत निष्क्रिय त्यांच्यावर त्यांना आम्ही अण्णांना जेव्हा धाक दाखवला तर ते म्हणे तुम्ही जाऊन सांगा अण्णांना, आम्ही बघून घेऊ. असे उत्तर देतात ते अधिकारी लोक. त्यांना अण्णा कोण हेच कळायला नाही अजून. अहो, पण अण्णांनी त्यांना फोन करून वारंवार सांगितल्यावर पण सुद्धा त्यांनी कामं केली पत्र बघितलं, पत्र दिले खरी अण्णा. तेव्हा पण आम्ही पत्र तुमच्याकडे 8 तारखेला सुद्धा पत्र दिलेले. बरं, या पत्राची तुम्ही आता किती वेळामध्ये दखल घ्या? पत्र जे दिलेलं आहे किती वेळा तुम्ही याची कारवाई सुरू झाली? कधी झाली सुरू? अण्णांनी 2 तास दिलेले. 2 तासामध्ये तुम्ही त्याला काढा, पण त्याच्यानंतरच तुम्ही बाकीचं पुढचं नियोजन काय का जे तुम्ही घालून आजपासून जेवढ्या डिप्या हे सगळं दुरुस्त करा. त्याला काढून आमचा प्रश्न मिटत नाही. जे तुम्ही डिप्यांमध्ये जे गोंधळ घातलेले आहे ना, ते सॉल्व्ह करून आमचा. आता या नागरिकांचं झालं जे नुकसान आहे त्याची भरपाई कोण देणार आहे? आता इकडे काय तुम्ही काय नियोजन करणार? इकडे काय आता आमचं पाणी बंद झालं, लाईट बंद झाली. तात्पुरती आपण इलेक्ट्रिक ऑफिसची परवानगी घेऊन आपण मुलांच्या परीक्षा कधी होईल त्याचं पण आश्वासन द्या का ते किती आता लगेच करतील, लगेच काम करून द्या. सप्लाय सुरू झाला आहे, पण आम्हाला आता प्रत्येकाच्या फ्लॅट मध्ये आम्हाला लाईट नाही आहे ना. आता एवढे लेकर वाढे आम्हाला काही नाही कर. आम्ही काय खाली येऊ शकतात का ते? काय लेकर बाळा काय खातील इथं? ते काय शासन काय ती? इथलं सगळं बाबा बोलत्याप्रमाणे सगळं नियोजन. आता आमच्या समोर फोन लावा, तुम्ही ती लगेच करा ना, लगेच आता शिरक्या आलाय. दरम्यान संतप्त नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत तक्रारीच्या वेळी कर्मचारी मद्यपान करून येत असल्याची धक्कादायक बाब समोर आणली. घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 9 नगरसेवक दिनकर पाटील आणि अमोल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत संबंधित कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. MSEBच्या अधिकाऱ्यांनी पत्र देण्यात आलं. 2 तासांच्या आत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या सर्व प्रकरणामुळे नाशिकमधील वीज व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. प्रशासन यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.